विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. अहिल्यादेवी होळकर प्रबोधिनीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण प्रश्नपत्रिका विश्लेषणाची सिरीज सुरू करतो आहे. त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण मराठी व्याकरणाच्या सराव परीक्षेचं पेपरचं विश्लेषण समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. चला आपण सुरू करूयात प्रश्नपत्रिकेच्या विश्लेषणासाठी. पहिला प्रश्न आहे, मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीत केले जाते? पर्याय क्रमांक 1 आहे नागरी, नंबर 2 मोडी, नंबर 3 संस्कृत आणि नंबर 4 देवनागरी. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 देवनागरी लिपी. सुरुवातीला ब्राह्मी लिपीपासून विकसित झालेल्या लिपीला पुढे नंतर गुप्त लिपी असं म्हटलं गेलं, नंतर कुटील लिपी असं म्हटलं गेलं आणि कुटील लिपीचा 9व्या शतकामध्ये देवनागरी लिपी असं म्हटलं गेलं. देवांच्या नगराची लिपी म्हणून तिला देवनागरी लिपी असं म्हटलं जातं. देवनागरी लिपीला बाळबोध लिपी असं देखील म्हणतात. बाळबोध म्हणजे काय, तर अगदी छोटं बाळ यालाही बोध होऊ शकणारी, यालाही समजू शकणारी इतकी सहज आणि इतकी सोपी लिपी म्हणून देवनागरी लिपीला बाळबोध लिपी असं म्हटलं जातं. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 देवनागरी लिपी. देवनागरी लिपी ही डावीकडून उजवीकडे लिहिली जाते आपल्याला माहिती, आणि तिच्यावरती ज्या रेषा दिल्या जातात त्यांना शिरोरेघा असं म्हटलं जातं. त्यानंतर त्यांनी पुढचा प्रश्न आपल्याला विचारला आहे, पुढीलपैकी उष्म वर्ण ओळखा. उष्म वर्ण ओळखायला सांगितलं आहे. पर्याय क्रमांक 1 आ, 2 ह, नंबर 3 श आणि स आणि पर्याय क्रमांक 4 आहे क, ख आणि ग. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. उष्मवर्ण म्हणजे काय, तर ज्या वर्णांचा उच्चार करताना उष्णता निर्माण होते त्याला आपण उष्मवर्ण असं म्हणतो. मराठीमध्ये श आणि स यांना उष्मवर्ण असं म्हटलं जातं. यांना घर्षक असं देखील म्हटलं जातं, कारण यांचा उच्चार करताना हवा थोडीशी घासली जाते. हवा घासली जाते म्हणून घर्षक, आणि उष्णता निर्माण होते म्हणून उष्मवर्ण असं म्हटलं जातं. क, ख, ग ही व्यंजन आहेत, ह हा महाप्राण आहे आणि अ आणि आ हे स्वर आहेत, म्हणून आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 श आणि स. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 त्यांनी विचारला आहे आपल्याला की गायन या संधीचा संधी विग्रह ओळखा. गायन हा शब्द दिला आहे आणि ह्या शब्दाचा अचूक संधी विग्रह आपल्याला ओळखायचा आहे. बघा आता याच्यासाठी एक थोडासा नियम आहे, आदेशाचा नियम आहे हा. जेव्हा एखादा स्वर म्हणजे सुरुवातीचा हा ए, आई, ओ आणि औ अशा स्वरूपाचा असतो आणि त्याच्यानंतर जर एखादा स्वर आला तर त्याचं रूपांतर ऐ, आय, औ किंवा आव अशा स्वरूपाचं होतं. आता आपण थोडंसं पर्यायाकडनं उत्तराकडे जाण्याचा प्रयत्न करूयात. याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आता पर्याय क्रमांक 2मध्ये त्यांनी आपल्याला गै असं दिलेलं आहे. मग गै कसा तयार झाला, गै हे अक्षर तर ग अधिक ऐ, म्हणजे सुरुवातीच्या पदांमध्ये ऐ मिळवलेला आहे, नंतर अ हा स्वर आलेला आहे. मग त्यांनी काय सांगितलं की जेव्हा अशा प्रकारची रचना होते त्यावेळी एकतर अ येऊ शकतो, आय येऊ शकतो, अव येऊ शकतो किंवा आव येऊ शकतो. तर आपण जर नीट विचार केला आणि जर उच्चार केला गायन या शब्दाचा, गायन, आय अशा प्रकारची रचना होते, म्हणून याच्या जे उत्तर आहे अचूक उत्तर ते पर्याय क्रमांक 2 आहे. पुढचा प्रश्न आहे 4थ्या क्रमांकाचा, लेखणी हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? आपल्याला माहिती आहे की एखादी सजीव, निर्जीव, दृश्य, अदृश्य व्यक्ती, वस्तू, पदार्थ किंवा भावना यांना दिलेल्या नावाला नाम असं म्हटलं जातं. सृष्टीची जी एकूणच ओळख करून दिली जाते ती नाम या शब्दाच्या जातीपासून करून दिली जाते. नामाचे साधारणतः 3 प्रकार आहेत. जाऊयात आपण उत्तराकडे. पर्याय क्रमांक 1 दिला आहे त्यांनी, विशेष नाम आहे का? 2 दिला आहे, सामान्य नाम आहे का? 3 विशेषण आहे का? आणि 4 सर्वनाम आहे का? आता याच्यामध्ये पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 हे आपले उत्तर असू शकत नाही, कारण त्यांनी आपल्याला कोणत्या प्रकारचं नाम आहे असं विचारलं आहे. म्हणून विशेषण हा एक स्वतंत्र प्रकार आहे, सर्वनाम हा एक स्वतंत्र प्रकार आहे, तो नामाच्या प्रकारामध्ये येणार नाही. मग आपल्याला 2 पर्याय इथे उरलेले आहेत. पहिला आहे विशेष नाम आणि दुसरा आहे सामान्य नाम. मग ही लेखणी कोणत्या प्रकारचं नाम आहे? लेखणी जिचा वापर लिहिण्यासाठी करतो अशी, मग ती कोणती असू शकेल? सामान्य गुणधर्मावरून तिला दिलेलं नाव आहे, म्हणून हे जे नाम आहे हे सामान्य नाम आहे. अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढे प्रश्न आहे 5वा, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली या विधानातील मशाली या नामाचे वचन कोणते? आपल्याला हा जो मशाली शब्द आहे त्याचं वचन ओळखायला विचारलं आहे.
सुरुवातीला आपण वचन म्हणजे काय समजून घेऊयात. वचन म्हणजे बोलणे. आपण एका नामाविषयी बोलतो की अनेक नामाविषयी बोलतो, याला व्याकरणामध्ये वचन असं म्हटलं जातं. आपण जर एका नामाच्या संदर्भाने बोलत असू तर त्याला एक वचन म्हणायचं, आणि अनेक नामाच्या संदर्भाने बोलत असू तर त्याला आपण अनेक वचन असं म्हणतो. पर्याय समजून घेऊयात आपण. त्यांनी पर्याय दिला आहे. नंबर 1 अनेक वचन, नंबर 2 एक वचन, नंबर 3 द्विवचन आणि नंबर 4 आदरार्थी वचन. आता याचा जो अचूक पर्याय आहे की मशाली या शब्दाचे वचन कोणते, तर या शब्दाचे वचन आहे अनेक वचन. आता हे एक वचन असू शकत नाही, कारण एक वचन मशालीचं मशाल होतं. द्विवचन असू शकत नाही, कारण मराठीमध्ये द्विवचन नाही, ते संस्कृतमध्ये आहे. संस्कृतमध्ये 3 प्रकारची वचन आढळतात: एक वचन, द्विवचन, अनेक वचन किंवा बहुवचन. आणि मराठीमध्ये मात्र 2च प्रकारची वचन आढळतात. नंबर 1 एक वचन आणि नंबर 2 अनेक वचन. आता पर्याय क्रमांक 4 दिला आहे त्यांनी आदरार्थी वचन. मराठी व्याकरणामध्ये अशा स्वरूपाचा एक प्रकार आहे ज्याला आपण आदरार्थी बहुवचन असं म्हणतो. त्याच्यामध्ये काय केलं जातं की एखादी व्यक्ती अनुभवाने, वयाने आपल्यापेक्षा ज्येष्ठ आहे आणि तिचा आदर करण्यासाठी ती जरी संख्येने एक असली तरी संख्येने अधिक नामांची संख्या आहे अशा अर्थाने आपण तिचा उच्चार करतो किंवा वाक्याची रचना अशा प्रकारची केली जाते, तेव्हा त्याला आदरार्थी वचन असं म्हटलं जातं. त्याला आदरार्थी अनेक वचन असं देखील म्हटलं जातं. आता जर समजा आपण पाहिलं, आपण असं म्हटलं की बाबा गावावरून आले. आता इथे आपण आले हे जे क्रियापद वापरलं आहे ते मुळातच अनेक वचनी आहे, पण बाबा त्यांची संख्या एकच आहे. म्हणजे काय, तर वाक्यामध्ये वापरलेलं बाबा हे नाम एक वचनी जरी असलं तरी वाक्याचा सारांश किंवा क्रियापदातून जो अर्थ व्यक्त होतो तो अनेक अर्थाचा किंवा अनेक वचनाचा व्यक्त होतो. म्हणजे काय झालं, तर बाबांना आदर देण्यासाठी आले हे अनेक वचनी क्रियापदाचा वापर केला. मग जेव्हा नाम हे संख्येने एकच आहे, मात्र आदर व्यक्त करण्यासाठी जेव्हा त्याची रचना ही अनेक वचनीप्रमाणे केली जाते त्याला आदरार्थी अनेक वचन असं म्हटलं जातं. आपल्याला जो प्रश्न विचारला होता की अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली, या विधानातील मशालीचं वचन काय आहे, तर त्याचं वचन आहे अनेक वचन. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 6 त्यांनी आपल्याला विचारले की उमेशने पेरू खाल्ला या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. त्यांनी अधोरेखित शब्द केलेला आपण पाहतो की उमेशने या शब्दाखाली त्यांनी अधोरेखित केलं आहे. पर्याय दिला आहे. पर्याय क्रमांक 1 प्रथमा, 2 तृतीया, नंबर 3 पंचमी आणि नंबर 4 सप्तमी. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, कारण हा जो शब्द आहे उमेशने याला ने प्रत्यय जोडलेला आहे. म्हणजे ने, एशी, निशी, इही इत्यादी जी प्रत्यय आहे ते आपण तृतीयेमध्ये वापरतो, म्हणून त्याचा जो प्रत्यय आहे त्याची जी विभक्ती आहे ती तृतीया आहे. आता इथे आणखी एक प्रश्न होतो की याची जी विभक्ती आहे ती नेहमी प्रत्ययावरनं ओळखली जाते. एखाद्या शब्दाला हा कोणत्या विभक्तीचा प्रत्यय जोडला आहे त्यानुसार त्या शब्दाची विभक्ती ही ठरवली जाते. थोडक्यात विभक्ती म्हणजे काय, तर एखाद्या शब्दामध्ये जो विकार होतो त्याला विभक्ती असं म्हटलं जातं, आणि तो विकार जो प्रत्यय जोडून होईल त्याची जी विभक्ती असते तीच विभक्ती त्या शब्दाची असते. उदाहरणार्थ उमेशने पेरू खाल्ला, याच्यामध्ये ने हा प्रत्यय तृतीयेचा जोडला आहे, म्हणून या शब्दाची विभक्ती तृतीया आहे. आपण पुन्हा एकदा लक्षात ठेवूयात की कोणत्याही शब्दाची विभक्ती ही त्याला जोडलेल्या प्रत्ययावरनंच ओळखली जाते. कारकार्थांचं मात्र तसं नाही किंवा उपपदार्थांचं तसं नाही. याचा अचूक पर्याय तृतीया. प्रश्न क्रमांक 7 कडा या नामाचे सामान्य रूप ओळखा. कडा या नामाचे सामान्य रूप त्यांनी आपल्याला ओळखायला सांगितलं आहे. बघा आता सामान्य रूप म्हणजे काय, तर जेव्हा आपण एखाद्या शब्दाला विभक्तीची प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय जोडतो तेव्हा त्या शब्दाच्या मूळ रचनेमध्ये जो बदल होतो त्या आणि केवळ त्याच बदलाला सामान्य रूप असं म्हटलं जातं. आता याला सामान्य रूप का म्हणायचं याची देखील एक पद्धत आहे, कारण आपण कोणत्याही प्रकारचं त्याला विभक्तीची प्रत्यय जोडली तरी देखील त्या मूळ शब्दाचं जे बदलणारं रूप आहे ते जसंच्या तसंच राहतं, म्हणून त्याला सामान्य रूप, ज्याचं सार्वत्रिकरण झालेलं असतं त्याला सामान्य रूप असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ आपल्याकडे मूल हा शब्द आहे आणि मूल या शब्दाला आपल्याला स हा प्रत्यय जोडायचा आहे. तो प्रत्यय जोडताना मूल या शब्दाला आपण जर जोडला आणि त्याचं जर मुला असं केलं तर मूल हा जो मूळ शब्द आहे त्याचं रूप मुला अशा प्रकारचं होतं, आणि हा त्याला जोडलेला विभक्ती प्रत्यय आहे. व्याख्या काय सांगते, तर एखाद्या शब्दाला विभक्तीचा प्रत्यय जोडताना
त्या शब्दाच्या मूळ रचनेमध्ये जो बदल होतो त्याला सामान्य रूप असं म्हटलं जातं. म्हणून याला सप्रत्यय जोडताना मूल या शब्दाच्या मूळ रचनेमध्ये मुला असा बदल झाला, म्हणून मूल या शब्दाचं सामान्य रूप असेल मुला. आता ह्या शब्दाचं आपण समजून घेऊयात. कडा या शब्दाचे त्यांनी सामान्य रूप ओळखायला सांगितलं आहे. पर्याय क्रमांक 1 दिला आहे कड्या, 2 दिला आहे कड्यावर, 3 दिलं आहे कड्याला आणि नंबर 4 दिलं आहे कड्यावरून. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कड्या. कड्यावर असणार नाही. इथे देखील सामान्य रूप झालं आहे, पण हा शब्दयोगी अव्ययांसोबत आला आहे. इथे हा विभक्ती प्रत्ययांसोबत आला आहे आणि इथे देखील हा शब्दयोगी अव्ययांसोबत आला आहे. आपल्याला एक विचार करायला हवा असतो की जेव्हा सामान्य रूप विचारलेलं असतं तेव्हा दिलेले शब्दयोगी अव्यय असतील, विभक्तीचे प्रत्यय असतील, हे गृहीत धरले जात नाही. केवळ आणि केवळ त्याच्या मूळ रचनेमध्ये जो बदल झाला तो बदलच विचारात घेतला जातो. म्हणून याच्या मूळ रचनेमध्ये कड्याला असं जोडताना कड्या हा बदल झाला, म्हणून कड्या हे झालं याचं सामान्य रूप. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 8. काय विचारलं आहे? बोरे आंबट निघाली या वाक्यातील आंबट हे टिंबटिंब विशेषण आहे. योग्य पर्याय निवडून गाळलेली जागा भरा. पर्याय वाचूयात. संख्या विशेषण आहे का, गुण विशेषण आहे का, क्रमवाचक विशेषण आहे का, की सार्वनामिक विशेषण आहे. आता संख्या विशेषण म्हणजे काय, तर एखाद्या नामाविषयी अधिक माहिती देताना जर संख्येचा वापर केला तर त्याला आपण संख्या विशेषण असं म्हणतो. म्हणजे 5 मुले, 10 फळे, 3 पेरू, याच्यामध्ये 5, 10 किंवा 3 ही इतर नामांविषयी माहिती देतात, ती संख्या विशेषणं. गुण विशेषण म्हणजे काय, तर नामाचा रंग, नामाची चव, नामाचं रूप, नामाचं स्वरूप, नामाचा स्वभाव किंवा नामाची इतर कौशल्य हे ज्या विशेषणातनं व्यक्त होतं त्याला गुण विशेषण असं म्हटलं जातं. क्रमवाचक विशेषण म्हणजे काय, तर नामाचा क्रम ज्या विशेषणातनं सांगितला जातो त्याला क्रमवाचक विशेषण म्हणतात. आणि सार्वनामिक विशेषण म्हणजे काय, तर जेव्हा सर्वनामाचा वापर हा विशेषणाप्रमाणे केला जातो तेव्हा त्याला सार्वनामिक विशेषण असं म्हणतात. आता वाक्य काय आहे, बोरे आंबट निघाली म्हणजे बोरांची चव सांगितलेली आहे आणि जेव्हा चव सांगितली जाते तेव्हा ते गुण विशेषण असतं. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं अचूक उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न 9. काय विचारतायत, गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवितात या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे व्याकरण ओळखा. इथे त्यांनी जो व्याकरण ओळखा असा जो प्रश्न आपल्याला विचारला आहे ना, त्यातनं त्यांना असं विचारायचं की त्या शब्दाचा प्रकार ओळखा. आता शिकवितात खाली त्यांनी अंडरलाईन केलेली आहे. मग शिकवितात काय आहे, विशेषण आहे का जे नामाविषयी माहिती देतं, शब्दयोगी अव्यय आहे का जे नामाला किंवा सर्वनामाला जोडून येतं, उभयनिय अव्यय आहे का जे 2 शब्दांना, 2 वाक्यांना किंवा एका शब्दाने किंवा एका वाक्याला जोडतं, आणि क्रियापद आहे का म्हणजे क्रिया सांगणारं पद आहे का की जे वाक्याचा अर्थ पूर्ण करतं आणि वाक्यातील क्रिया सांगतं. तर आपण जर वाक्याचा विचार केला, गुरुजी व्याकरण शिकवतात, त्याच्यामध्ये शिकवण्याची क्रिया शिकवितात या शब्दातनं आपल्याला समजते तो शब्द वाक्याचा अर्थ पूर्णही करतो आणि वाक्यातील क्रियाही सांगतो, म्हणून ते या वाक्याचं क्रियापद आहे. म्हणून अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढचा प्रश्न, कोल्हा निघून जाईल या वाक्याचा काळ ओळखा. मराठी व्याकरणामध्ये 3 महत्त्वाचे काळ आहेत, मूलभूत काळ आहेत. 3 काळ आहेत, म्हणजे वर्तमान काळ आहे, भूतकाळ आहे आणि भविष्यकाळ आहे. त्यांनी विचारले की कोल्हा निघून जाईल या वाक्याचा काळ ओळखा. आता जाईल जेव्हा एखाद्या वाक्यामध्ये येईल आख्यात असतो तेव्हा त्या वाक्याचा काळ हा नेहमी भविष्यकाळ असतो, हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला, येईल आख्यात असेल तर. आणि इथे जर आपण विचार केला तर कोल्हा निघून जाईल म्हणजे कोल्ह्याची निघून जाण्याची क्रिया पुढे होणार आहे, एखादी क्रिया ही भविष्यात होणार आहे, अशा अर्थाने जे वाक्य वापरलं जातं त्याचा काळ हा नेहमी भविष्यकाळ असतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भविष्यकाळ. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की अगर हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे, विकल्पबोधक आहे का, समुच्चय आहे का, परिणाम आहे का, न्यूनत्व आहे का. इथे कदाचित हे क्रियाविशेषण नाही तर इथे ते उभयान्वयी अव्यय असं असणं अपेक्षित आहे. ते कोणत्या प्रकारचं आहे, तर ते अगर हे आहे विकल्पबोधक या प्रकारातलं. जेव्हा आपण 2 शब्दांना, 2 नामांना, 2 व्यक्तींना, 2 सर्वनामांना पर्याय दाखवतो, विकल्प दाखवतो, असा विकल्प दाखवण्यासाठी ज्या अव्ययाचा वापर केला जातो त्याला आपण उभयान्वयी अव्यय असं म्हणतो. 2 शब्द जोडलेले दाखवताना, त्यांना पर्याय दाखवताना
मग इथे आपण तुम्ही चहा अगर कॉफी घेणार का, तुम्ही दूध अगर चहा घेणार का, यासारखे जेव्हा आपण शब्द वापरतो आणि ते अगर या शब्दाने एकमेकांना जोडतो तेव्हा ते एकमेकांना पर्याय दाखवतात. म्हणून याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विकल्पबोधक. त्यानंतर पुढचा 12वा प्रश्न आहे, वाघ माझ्या समोरून गेला या वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा. आता आपल्याला लक्षात ठेवायचं की जेव्हा एखादा अव्यय हे नामाला किंवा सर्वनामाला जोडून येतं तेव्हा त्याला शब्दयोगी अव्यय असं म्हटलं जातं. नामाला जोडून येतं, सर्वनामाला जोडून येतं आणि त्यांचं सामान्य रूप ते घडून आणतं, त्याला शब्दयोगी अव्यय असं म्हणतात. मग आता आपण पर्याय वाचूयात की उभयान्वयी अव्यय, शब्दयोगी अव्यय, क्रियाविशेषण अव्यय की केवल प्रयोगी अव्यय. आपण जर नीट प्रश्नाचा विचार केला तर माझ्याला समोरून हा शब्द जोडून आलेला आहे. म्हणजे आपण आत्ताच पाहिलं की जे अव्यय जोडून येतं त्याला आपण म्हणतो शब्दयोगी अव्यय, म्हणून हे शब्दयोगी अव्यय आहे. ते क्रियाविशेषण का असणार नाही? क्रियाविशेषण म्हणजे काय, तर वाक्यातील क्रियेविषयी विशेष माहिती सांगणारा अव्यय म्हणजे क्रियाविशेषण अव्यय. उदाहरणार्थ, तो चांगला खेळतो, यामध्ये तो चांगला खेळतो असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा चांगला हा शब्द खेळण्याच्या क्रियेविषयी अधिक माहिती देतो, तो खेळण्याच्या क्रियेविषयी माहिती देतो. मग जो शब्द वाक्यातील क्रियापदाविषयी अधिक माहिती देतो त्याला आपण क्रियाविशेषण असं म्हणतो. म्हणून या वाक्यामध्ये चांगला हे क्रियाविशेषण झालं, तसं इथे घडलेलं नाही आहे. केवल प्रयोगी अव्यय म्हणजे काय, तर जेव्हा आपण वाक्यातील भावनेचा उल्लेख करतो, भावनेचा उद्गार व्यक्त करतो तेव्हा जे अव्यय वापरतो त्याला आपण केवल प्रयोगी अव्यय असं म्हणतो. केवल प्रयोगी म्हणजे काय, तर केवळ वापरायची आहे भावनेचा उद्गार करण्यासाठी, म्हणून ते वापरली जातात. हे उभयान्वयी अव्यय ठरेल का, तर नाही ठरणार. का नाही ठरणार, तर उभयान्वयी अव्ययांमध्ये दोन शब्द एकमेकाला जोडली जातात, इथे जोडलेली नाही आहेत. उदाहरणार्थ, मी चहा व पाणी घेईल, मी फिरायला जाईल किंवा घरी राहील, अशा प्रकारची रचना इथे आपल्याला झालेली दिसत नाही आहे. म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शब्दयोगी अव्यय. त्यानंतर पुढे परंतु बाकी ही उभयान्वयी अव्यय काय सूचित करतात, परंतु आणि बाकी. लक्षात ठेवूयात आपण की ही वैपुल्य करतात का, सुचवितात का, न्यूनत्व सुचवितात का, आनंद सुचवितात का किंवा आधिक्य सुचवितात का. तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की परंतु बाकी ही जी उभयान्वयी अव्यय आहेत ही न्यूनत्व सुचवतात, कमीपणा सुचवतात, ही न्यूनत्वबोधक आहे. मग न्यूनत्वबोधक म्हणजे काय, तर जेव्हा दोन विधानं एखाद्या उभयान्वयी अव्ययांनी एकमेकाला जोडलेली असतील आणि पहिल्या विधानामध्ये काहीतरी कमी आहे हे जेव्हा आपण दुसऱ्या विधानाच्या साहाय्याने दाखवतो तेव्हा पहिलं विधान आणि दुसरं विधान यांना जोडण्यासाठी ज्या अव्ययांचा आपण वापर करतो त्या अव्ययांना आपण न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय असं म्हणतो. उदाहरण जर आपण घ्यायचं ठरलं तर बाबा थोडेसे आजारी आहेत, बाकी सर्व ठीक. जे बाबा आजारी आहेत हे थोडंसं काहीतरी कमी आहे आणि पुढे बाकी सर्व ठीक असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा पहिल्या वाक्यात काहीतरी कमी आहे असं जेव्हा सांगितलं जातं तेव्हा ते न्यूनत्वबोधक असतं. म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 न्यूनत्वबोधक. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात की अगाई हे केवल प्रयोगी अव्यय कोणत्या प्रकारातील आहे. अगाई असं विचारलं आहे. तिरस्कार दर्शक आहे का, 2 शोकदर्शक आहे का, संबोधन दर्शक आहे का की 4 आश्चर्यदर्शक आहे. आता लक्षात ठेवा, तिरस्कार म्हणजे काय, एखाद्याचा तिरस्कार करण्यासाठी वापरलेली अव्यय. वीट एखाद्याचा आलाय अशा वेळी वापरलेली अव्यय. शोक म्हणजे दुःख झालं असेल अशा वेळी. संबोधन म्हणजे काय, तर एखाद्याला हाक मारायची आहे, अरे, अहो, अशा प्रकारची संबोधन एखाद्याला हाक मारण्यासाठी, एखाद्याचा उल्लेख करण्यासाठी. आणि आश्चर्यदर्शक म्हणजे काय, जेव्हा खूप आश्चर्य होतं ते व्यक्त करण्यासाठी. हे जे अगाई केवल प्रयोगी अव्यय आहे ना, यातनं शोक व्यक्त होतो. म्हणून प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे खालील वाक्याचा प्रयोग सांगा. प्रयोगाच्या संबंधित प्रश्न विचारला आहे. वाक्य काय आहे, विद्यार्थी प्रामाणिक आहे, या वाक्याचा आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे. आता प्रयोग म्हणजे काय, तर वाक्यामध्ये जेव्हा वाक्यातील रचना ही कर्त्यानुसार बदलते की कर्मानुसार बदलते, क्रियापदात होणारा बदल की दोघांनुसारही बदलत नाही, यानुसार वाक्याचे प्रयोग ठरवले जातात. वाक्याचे मुख्य 3 प्रयोग आहेत. जो पहिला आहे त्याला आपण कर्तरी म्हणतो, दुसऱ्याला कर्मणी म्हणतो, तिसऱ्याला आपण भावी प्रयोग म्हणतो आणि चौथ्याला मिश्र किंवा संकर प्रयोग असं म्हटलं जातं. जेव्हा वाक्यातील क्रियापद हे कर्त्यानुसार बदलत असेल तर तो कर्तरी असतो, कर्मानुसार बदलत असेल तर कर्मणी असतो
आणि तो जर दोघांनुसारही बदलत नसेल तर तो भाव्य असतो आणि पुढे मग मिश्र आणि संकर प्रयोग या सगळ्या प्रयोगांचं एकत्रित गुणवैशिष्ट्यांचं एकत्रीकरण आहे असं आपण म्हणतो. वाक्य आहे, खालील वाक्याचा प्रयोग ओळखा. आता इथे आपल्याला एक पहिलं ऑब्झर्वेशन आपण करून घेऊयात की पर्याय क्रमांक 1 मध्ये अकर्मक कर्तरी प्रयोग असं म्हटलं आहे, दुसऱ्यामध्ये सकर्मक कर्तरी प्रयोग असं म्हटलं आहे, पर्याय क्रमांक 3 मध्ये कर्मणी प्रयोग असं म्हटलं आहे आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये भावी प्रयोग असं म्हटलं आहे. आता इथे सकर्मक कर्तरी आणि पर्याय क्रमांक 3 कर्मणी प्रयोग असे जे दोन पर्याय दिलेत, आपण यातील पर्याय कमी करण्याचा प्रयत्न करूयात. पहिल्यांदा हे शोधूयात की वाक्यामध्ये कर्म आहे का. विद्यार्थी प्रामाणिक आहे, आहे हे क्रियापद झालं, मूळ धातू अस झाला, स्थितीदर्शक आहे. विद्यार्थी असणारा कोण तर विद्यार्थी, विद्यार्थी या वाक्याचा कर्ता झाला. आता विद्यार्थी प्रामाणिक आहे इतकीच माहिती वाक्यामध्ये, त्याचा संबंध दुसऱ्या कोणत्याही शब्दाशी नाही, म्हणून वाक्यात कर्म नाही. म्हणजे सकर्मक कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग हे निघून जाईल. भावी प्रयोग असण्याची शक्यता आहे का, तर भावी प्रयोग असण्याची शक्यता ही वाक्यामध्ये खूप कमी आहे, कारण वाक्यातील जे क्रियापद आहे ते कर्त्यानुसार बदलतं. म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अकर्मक कर्तरी प्रयोग. आपण जेव्हा वाक्यातील कर्त्याचे वचन बदलतो, विद्यार्थी प्रामाणिक आहेत, एक विद्यार्थी असेल तर आहे आणि अनेक विद्यार्थी असेल तर आहेत, अशा प्रकारचा यात बदल होतो. म्हणून होणारा बदल हा कर्त्यानुसार आहे, म्हणून याचा अकर्मक कर्तरी प्रयोग होतो असं आपण म्हणू शकतो. बाकीचे जे स्पष्टीकरण आहे ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे.